तर हॅलो नमस्कार मित्रांनो, मी सौरभ तुमचं एडिओगाथामध्ये स्वागत करतो. आज आपण थर्ड पार्ट घेणार आहे लॉज ऑफ मोशनचा. पहिले दोन पार्ट ज्यांचे मिस झाले असतील त्यांच्यासाठी मी लिंक टाकून देतो डिस्क्रिप्शनमध्ये, तर तुम्ही ते चेक करून घ्या. ओके, आज थर्ड पार्टमध्ये आपले 4 टॉपिक आहेत राहिलेले, तर हे आपण एक एक करून घेऊया. ओके, तर सगळ्यात पहिला टॉपिक आहे आपला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सो व्हॉट डू वी मीन बाय युनिफॉर्म सर्क्युलर मोशन? काय असेल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन? ओके, मी एक्सप्लेन करतो. सपोज वेन एन बॉडी किंवा वेन एन ऑब्जेक्ट मूव्स विथ अ कॉन्स्टंट स्पीड इन अ सर्क्युलर पाथ, देन दॅट मोशन इज सेड टू बी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, डायग्राम काढ. सपोज करा ही बॉडी ए आहे. दिस बॉडी इज मूव्हिंग विथ अ कॉन्स्टंट स्पीड. ही बॉडी कॉन्स्टंट स्पीडने मूव्ह होते अराउंड दी सर्क्युलर पाथ. म्हणजे या सर्क्युलर पाथमध्ये ही बॉडी कॉन्स्टंट स्पीडने मूव्ह होते. मग या मोशनला आपण म्हणणार आहोत युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, ह्या मोशनला आपण काय म्हणणार आहे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये स्पीड कसा असेल? आता जसं आपल्याला माहिती आहे, स्पीड इज इक्वल्स टू काय? स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. ओके, सर्क्युलर पाथ असल्यामुळं त्याचं डिस्टन्स काय असणार आहे? त्याचा सर्कमफरन्स. ओके, सो डिस्टन्स असेल त्याचं सर्कमफरन्स अपॉन टाइम. ठीक आहे. आता सर्कमफरन्स काय असेल सर्कलचा? सर्कमफरन्स विल बी 2πr अपॉन टाइम विल बी t. सो स्पीड इन द केस ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन विल बी 2πr/t. कळलं तुम्हाला? सो आपला नेक्स्ट टॉपिक आहे डायरेक्शन ऑफ वेलोसिटी इन UCM. ओके, डायरेक्शन ऑफ वेलोसिटी इन UCM. सो डायरेक्शन ऑफ वेलोसिटी इन uniform circular motion is always in tangential direction. Direction of velocity is always in tangential direction. म्हणजे काय? जी डायरेक्शन आहे वेलोसिटीची युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये ती नेहमी टँजेन्शियल डायरेक्शनमध्ये असते. ती कशी आणि का हे मी तुम्हाला सांगतो. एक एक्झाम्पल घेऊया आपण. ठीक आहे. एक स्ट्रिंग आहे समजा, बेसिकली एक स्ट्रिंग आहे, त्याच्या एक एंडला आपण एक स्टोन अटॅच केलं आहे. ठीक आहे, आणि आपण त्याला फिरवायला चालू केलं. एका टाइम नंतर काय होईल? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन स्टार्ट होईल त्याचा. ओके, असं समजा एक स्ट्रिंग आहे आणि ती सर्क्युलर मोशनमध्ये फिरते. इथं तुम्ही स्टोन बांधलाय. ओके, हा पॉइंट O पकडा आणि हा पॉइंट A पकडा. आता हे या डायरेक्शनमध्ये रोटेट होते. ठीक आहे. बट एका लिमिटमध्ये जेव्हा तुम्ही स्ट्रिंगला सोडाल, हातातून फिरतो ना, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अटेंड झाल्यानंतर जेव्हा तुम्ही स्ट्रिंगला सोडाल तर हे स्टोन जो आहे हा या डायरेक्शनमध्ये जाणार. कळते तुम्हाला? हा स्टोन काय करणार आहे? या डायरेक्शनमध्ये जाणार आहे. या डायरेक्शनमध्ये जाणार आहे म्हणजे काय? हा इथं 90 डिग्री बनवणार आहे. म्हणजे हा या सर्कलला टँजेन्शियल डायरेक्शनमध्ये जात आहे. कुठं जात आहे? टँजेन्शियल डायरेक्शनमध्ये. म्हणून आपण म्हणतो डायरेक्शन ऑफ वेलोसिटी इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज ऑलवेज इन टँजेन्शियल डायरेक्शन. कळलं? ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट टॉपिककडे जाऊया, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. सो न्यूटनचे 3 लॉ ऑफ मोशन्स आहेत. किती आहेत? न्यूटन्सचे 3 लॉज ऑफ मोशन आहेत. तर आपण एक एक करून सगळे लॉज घेऊया. तो आपण पहिले जाऊया फर्स्ट लॉकडं. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. ठीक आहे. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन सांगण्या अगोदर मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो, जी आहे बॅलेन्स्ड अँड अनबॅलेन्स्ड फोर्सेस. काय आहे ते? बॅलेन्स्ड अँड अनबॅलेन्स्ड फोर्सेस. तर काय असेल बॅलेन्स्ड अँड अनबॅलेन्स्ड फोर्सेस? बेसिकली बॅलेन्स फोर्सेस काय असतं ते आपण पहिले बघू. ठीक आहे. when the forces acting on a body
आर इक्वल देन दॅट इज सेड टू बी बॅलन्स्ड फोर्सेस. समजा एक ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे ए. आता ह्याच्यावरती जे काही फोर्स ॲक्ट होतात ते, ठीक आहे, F1 असेल, F2 असेल, जे असेल ते. आता हे फोर्सेस जर इक्वल असतील, जर F1 इज इक्वल्स टू F2 असेल, तर ह्या केसमध्ये आपण ह्याला म्हणू बॅलन्स्ड फोर्सेस. ओके. आणि तसंच अनबॅलन्स्ड फोर्सेस काय, when the forces acting on a body are unequal then it is said to be unbalanced forces. म्हणजे समजा तीच बॉडी आहे ए, त्याच्यावरती दोन फोर्सेस ॲक्ट होतात ते F1 आणि F2, बट F1 आणि F2 इक्वल नाही आहेत. F1 अँड F2 आर नॉट इक्वल. ठीक आहे. तर ह्या केसमध्ये आपण ह्याला म्हणू अनबॅलन्स्ड फोर्सेस. कळलं तुम्हाला? ठीक आहे. आता काय म्हणतो न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन आपण बघूयात. ओके. सो न्यूटन्स फर्स्ट लॉ काय म्हणतोय, अन ऑब्जेक्ट continues to be remain in the state of its uniform motion or rest until and unless an external forces act on it. ह्याचा अर्थ काय सांगतो, एखादा ऑब्जेक्ट असेल तो त्याच्या कंटिन्युअस म्हणजे तो ऑब्जेक्टच्या स्टेटमध्येच असणार आहे. काय असेल त्याचा स्टेट, एक तर रेस्ट असू शकतो किंवा युनिफॉर्म मोशन असू शकतो. कधीपर्यंत तो त्याच्या स्टेटमध्ये असणार आहे, जोपर्यंत एखादा एक्सटर्नल फोर्स त्याच्यावरती ॲक्ट करत नाही. कळतंय? मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन सांगतो. कन्सिडर करा एक फुटबॉल आहे, एक काय फुटबॉल आहे ग्राउंडवरती. आता हा फुटबॉल ग्राउंडवरती रेस्टवरती आहे, ठीक आहे, रेस्ट पोझिशनवरती आहे. हा फुटबॉल रेस्ट पोझिशनवर कधीपर्यंत राहणार आहे, जोपर्यंत एखादा प्लेयर येऊन ह्याला किक करत नाही तोपर्यंत हा रेस्टमध्येच आहे. ओके, समजलं तुम्हाला? आणि जर समजा या बॉलला किक केलं, या बॉलला इथून फोर्स लावला, तर हा बॉल विल बी रिमेन इन स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. म्हणजे हा बॉल एका मोशनमध्ये राहणार आहे. कधीपर्यंत मोशनमध्ये राहणार आहे, जोपर्यंत कुठला दुसरा प्लेयर येऊन या बॉलला एक्सटर्नल फोर्सने थांबवत नाही किंवा डायरेक्ट करत नाही. कळते तुम्हाला न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन? ठीक आहे. आता आपण जाऊया न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशनकडे. ठीक आहे, ठीक आहे. तर आता आपण बघणार आहे न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. तर न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन बघायच्या अगोदर आपल्याला परत एक कन्सेप्ट जाणून घ्यायला लागेल, ती आहे मोमेंटम. ठीक आहे. काय असेल मोमेंटम? व्हॉट इज मोमेंटम? मोमेंटम इज नथिंग बट प्रोडक्ट ऑफ m into v, mass into velocity. Momentum is product of mass and velocity. Momentum काय आहे? मास आणि वेलोसिटीचा प्रोडक्ट आहे. ठीक आहे. आता सेकंड लॉ ऑफ मोशन काय म्हणतो? सेकंड लॉ ऑफ मोशन स्टेट्स दॅट रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी फोर्स अप्लाइड. ठीक आहे. काय म्हणतोय सेकंड लॉ ऑफ मोशन? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम is directly proportional to force applied. ठीक आहे. आता हा जो सेकंड लॉ आहे, मी तुम्हाला एक एक्झाम्पल कन्सिडर करतो, त्याच्या थ्रू तुम्हाला नीट कळेल. ओके, ठीक आहे. सेकंड लॉ एक्सप्लेन करण्यासाठी एक एक्झाम्पल कन्सिडर करूया आपण. सपोज देर इज अन ऑब्जेक्ट ए विच इज ट्रॅव्हलिंग विथ वेलोसिटी u विथ मास m. एक ऑब्जेक्ट आहे ए जो u इनिशियल वेलोसिटीने ट्रॅव्हल करतोय आणि त्याचा मास आहे m. ठीक आहे. आता एक एक्सटर्नल फोर्स याच्यावरती अप्लाय झाली आहे. ठीक आहे. when an external force is applied on object A, its velocity changes to final velocity, that is v. जेव्हा हा फोर्स या बॉडीवरती अप्लाय झालाय तर त्याचा इनिशियल वेलोसिटी चेंजेस टू v अँड त्याचा मास तर mच राहणार आहे. ठीक आहे, बरोबर आहे. आता जेव्हा त्याची इनिशियल वेलोसिटी u होती आणि त्याचा मास m होता, तर त्याचा इनिशियल मोमेंटम काय असेल? मोमेंटम इज नथिंग बट प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी. सो इथं मोमेंटम विल बी m इंटू यू. मोमेंटम विल बी m इंटू यू. आणि या केसमध्ये मोमेंटम काय असेल? ह्याचा फायनल वेलोसिटी आणि m मीन्स m इंटू v. काय असेल याचा मोमेंटम? m इंटू v. ठीक आहे. सो आपण रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम कसं काढणार आहे? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम अपॉन टाइम. कसं मी सांगतो तुम्हाला.
rate of change of momentum काय असेल, will be equals to final momentum minus initial momentum upon time. ओके, आता फायनल मोमेंटम काय आपला mv, इनिशियल मोमेंटम काय mu अपॉन टाइम t. ठीक आहे, आता ह्या ह्याच्यात तुम्हाला दिसते m कॉमन आहे, सो आपण इथं m कॉमन घेऊया, मग येईल v मायनस u अपॉन t. ठीक आहे, v मायनस u अपॉन t. आता आपल्याला माहिती आहे की न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन काय म्हणत होतं, v इज इक्वल्स टू u प्लस ए टी. ठीक आहे, आता v इज इक्वल्स टू यू प्लस ए टी मधून जर आपण ह्याला रिअरेंज केलं तर म्हणजे v मायनस यू इज इक्वल्स टू ए टी आणि v मायनस यू अपॉन ए ला आपण काय सबस्टिट्यूट करू शकतो, सॉरी v मायनस यू अपॉन टी ला आपण काय सबस्टिट्यूट करू शकतो, a. म्हणजे आपण इथं v मायनस यू अपॉन टीच्या जागी a लिहू शकतो. कळते तुम्हाला? सो आपण तेच करणार आहे, काय करणार आहे, m इंटू v मायनस यू अपॉन टीच्या जागी आपण लिहिलं a. ठीक आहे, तर आपल्याला काय आलं आता, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल्स टू मास इंटू एक्सेलरेशन. बरोबर, बट सेकंड लॉ ऑफ मोशन काय म्हणतं, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एफ. ओके, आता आपण इथं ते लिहूया. सेकंड लॉ ऑफ मोशन काय म्हणतं, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एफ. आता रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काय आलं आपल्याला, मास इंटू एक्सेलरेशन. सो आपण इथे लिहिणार m इंटू ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एफ. कळतंय, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एफ. आता ही प्रोपोर्शनॅलिटी साइन काढण्यासाठी आपल्याला एक कॉन्स्टंट लावायला लागेल. ठीक आहे, म्हणजे मी काय करणार आहे, एफ इज इक्वल्स टू के इंटू एम ए. के हा कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, बट या केसमध्ये के ची व्हॅल्यू काय असणार आहे, के ची व्हॅल्यू असणार आहे 1. म्हणजे काय असणार आहे याची, एफ इज इक्वल्स टू एम इंटू ए. हे झालं याचा सेकंड लॉ ऑफ मोशनचा इक्वेशन. ठीक आहे, कळलं तुम्हाला? आता आपण जाऊया थर्ड लॉ ऑफ मोशनकडे. ठीक आहे, ठीक आहे. सो आता आपण कन्सिडर करू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. काय म्हणते न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन इज, काय म्हणतं न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन म्हणतं every action has equal and opposite reaction which acts simultaneously. ठीक आहे, परत एकदा शांतते आहे का, every action has equal and opposite reaction which acts simultaneously. हे समजवतो मी. काय म्हणतं, प्रत्येक ॲक्शन जी असते, प्रत्येक ॲक्शन जी घडते त्याला इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन असते. प्रत्येक ॲक्शनला एक इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन असते जी सायमल्टेनियसली ॲक्ट करते. ठीक आहे, मी परत या जी लॉ आहे ह्याला एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला एक्सप्लेन करतो. समजा ही वॉल आहे. ठीक आहे, ही काय आहे, वॉल आहे, आणि आपण एखादा बॉल घेतला, समजा क्रिकेट खेळणारा बॉल कन्सिडर करा तुम्ही कुठलाही, आणि जर हा बॉलला आपण फोर्स एफ लावला आणि इकडं फेकला. ठीक आहे, या बॉलला आपण फोर्स लावला एफ या डायरेक्शनमध्ये. ठीक आहे, तर तुम्ही फोर्स लावला म्हणजे ही ॲक्शन झाली. ठीक आहे, आता बॉल ह्याला लागून इथंच पडत नाही किंवा इथं चिटकत नाही. ठीक आहे, बॉल काय होतो, बाउन्स बॅक करतो. बॉल काय करतो, बाउन्स बॅक करतो या डायरेक्शनमध्ये किंवा कुठल्याही डायरेक्शनमध्ये. बट ह्या ह्याच्यातनं काय कळतं आपल्याला, एव्हरी ॲक्शन, ही ॲक्शन आहे, एव्हरी ॲक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. म्हणजे इक्वल असणारी रिॲक्शन पण ती अपोजिट असणार आहे. ठीक आहे, अपोजिट डायरेक्शनमध्ये, विच ॲक्ट सायमल्टेनियसली, म्हणजे लगेच ॲक्ट होते ती. तुम्ही बॉल फेकला, तो इथं स्ट्राईक झाला, तो लगेच रिफ्लेक्ट होऊन खाली किंवा तुमच्याकडे आला परत. कळलं तुम्हाला न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन? ठीक आहे, सोपं होतं, काय ह्याच्यात अवघड नाही. आपण आता नेक्स्ट पार्टकडे जाऊया, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. ओके, ठीक आहे, तर आता आपण बघणार आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. आता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम एक्सप्लेन करण्यासाठी मला एक एक्झाम्पल कन्सिडर करायला लागेल. ठीक आहे, सपोज देर इज अन अ बॉडी ए
ठीक आहे, अँड अ बॉडी बी. दोन बॉडीज आहेत ए आणि बी. ठीक आहे, दोन्ही या डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करत येते. ठीक आहे, बोथ आर ट्रॅव्हलिंग इन अ सेम डायरेक्शन. ओके, नाव वेलोसिटी, इनिशियल वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट ए किंवा बॉडी ए इज u1 कन्सिडर करा तुम्ही. ठीक आहे, अँड इनिशियल वेलोसिटी ऑफ बॉडी 2 विल बी u2. ओके, नाव मास ऑफ बॉडी 1 इज m1 and mass of body 2 is m2. ठीक आहे, समजतंय तुम्हाला. बोथ दी बॉडीज आर मुव्हिंग इन दी सेम डायरेक्शन. आता एका लिमिट नंतर काय होईल, हे दोन बॉडी कोलाइड होतील. दिस टू बॉडी विल कोलाइड. काय होणार आहे, ते कोलाइड होतील. समजा ही बी आहे आणि इथं ही ए आहे, ही ए आणि बी. वेन दी टू बॉडीज विल कोलाइड, जेव्हा हे दोन बॉडीज कोलाइड होतील तर हे दोन बॉडीज एकमेकांवरती फोर्सेस अप्लाय करतील. बरोबर आहे. आता जी फोर्स ऑब्जेक्ट ए वरती अप्लाय होईल कशामुळं, बी मुळं, म्हणजे या डायरेक्शनमध्ये, त्याला आपण म्हणणार आहे F1. कळतंय तुम्हाला, मी परत एकदा सांगतो. जो फोर्स ऑब्जेक्ट ए किंवा बॉडी ए वरती ऍक्ट होणार आहे कशामुळं, बी मुळं, त्याला आपण F1 घेणार आहे. आणि जो फोर्स ऑब्जेक्ट बी वर ऍक्ट होणार आहे कशामुळं, ऑब्जेक्ट ए मुळं, त्याला आपण घेऊ F2. कळतंय तुम्हाला. आता इथं बोथ दी फोर्सेस आर इक्वल बट दे आर ऑपोजिट इन देअर डायरेक्शन. म्हणजे काय, F1 आणि F2 इक्वल आहे बट त्यांची डायरेक्शन काय वेगळी आहे. सो इथं आपण मायनस लावणार आहे ऑपोजिट डायरेक्शनमध्ये. ठीक आहे. आता हे दोन्ही बॉडी कोलाइड झाल्यानंतर तिसऱ्या केसमध्ये काय होणार आहे, ते वेगवेगळ्या वेलोसिटीने परत वेगळे होतील. म्हणजे हे समजा ऑब्जेक्ट ए आहे, बॉडी ए आहे, हे बॉडी बी आहे. आता ही बॉडी जाती आहे या डायरेक्शनमध्ये आणि ही पण या डायरेक्शनमध्ये. आता या बॉडीचा वेलोसिटी असेल फायनल वेलोसिटी v1 आणि या बॉडीचा वेलोसिटी असेल v2. जसं की याचं तुम्हाला माहिती आहे, मास m1 आहे आणि मास m2 आहे. कळलं तुम्हाला. आता नेक्स्ट केस काय आपली, आता नेक्स्ट केस कशी असेल आपली, जसं की आपल्याला माहिती होतं F1 इज मायनस ऑफ F2. F1 इज मायनस ऑफ F2. फोर्स F इज इक्वल्स टू काय, अकॉर्डिंग टू सेकंड लॉ ऑफ मोशन, मास इंटू एक्सलरेशन. ठीक आहे, मी इथं लिहितो परत एकदा. F इज इक्वल्स टू काय, मास इंटू एक्सलरेशन. ठीक आहे. सो F1 विल बी m1 इंटू a1. ठीक आहे, अँड F2 विल बी मायनस ऑफ m2 इंटू a2. कळलं. मास इंटू एक्सलरेशन. ठीक आहे. बट न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन वरून काय कळतं आपल्याला, a इज v मायनस u बाय t. बरोबर आहे, आपण बरेच वेळा वापरलं डेरिव्हेशनमध्ये. सो आपल्याला इथं a च्या जागी v मायनस u बाय t सबस्टिट्यूट करायचं. ठीक आहे. सो m1 इंटू a1 च्या जागी लिहिणार v1 मायनस u1 अपॉन t आणि इथं लिहिणार m2 इंटू v2 मायनस u2 अपॉन t. ठीक आहे. टी सेम आहे, सो कॉन्स्टंट असल्यामुळे दोन्ही साईडवरून कट होते. ठीक आहे. आता आपण या m1 ला आतमध्ये मल्टिप्लाय करू तर इथं काय होणार आहे, m1 इंटू v1 मायनस m1 इंटू u1 विच इज इक्वल्स टू, इथं काय होणार आहे, मायनस बाहेर राहील, m2 इंटू v2 मायनस m2 इंटू u2. ठीक आहे. आता या मायनस साईनला आतमध्ये मल्टिप्लाय करायला लागेल तर काय होईल, या साईडला तर तसंच राहणार आहे, m1 इंटू v1 मायनस m1 इंटू u1 इज इक्वल्स टू, इथं काय होईल, मायनस m2 इंटू v2 आणि हे मायनस इंटू मायनस विल बी प्लस m2 इंटू u2. ठीक आहे. कळतंय तुम्हाला. आता u1 u2 सोबत घ्या, v1 v2 सोबत घ्या. ठीक आहे. सो काय होणार आहे, m1 v1 आता मायनस m2 v2 इकडं आल्यावर होईल प्लस m2 v2 इज इक्वल्स टू, हे मायनस m1 v1 तिकडे गेल्यावर होईल प्लस m1 u1 प्लस m2 u2. ठीक आहे. आपण ह्याला रिअरेंज केल्यावर काय येईल, हे m1 u1 प्लस m2 u2 इज इक्वल्स टू m1 v1
प्लस m2 v2. कळते तुम्हाला? मग आपण ह्याच्यावरून आपल्याला काय कळत आहे? टोटल इनिशियल मोमेंटम इज इक्वल्स टू टोटल फायनल मोमेंटम. कळतंय? टोटल इनिशियल मोमेंटम म्हणजे दोघांच्या इनिशियल मोमेंटमचा टोटल इज इक्वल्स टू दोघांचा फायनल मोमेंटम. कळतंय? तर आपण लिहू इथं टोटल इनिशियल मोमेंटम इज इक्वल्स टू टोटल फायनल मोमेंटम. कळलं तुम्हाला? ह्याला म्हणतो आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. कळलं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम?